नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खुरासण्याची चटणी करणार आहोत. ह्याला कारळं असं देखील म्हटलं जातं. तर ही खुरासण्याची किंवा कारळ्याची चटणी जी आहे, तुम्ही ही अशा पद्धतीने जर केलीत तर अगदी महिनाभरसुद्धा ही चटणी आरामात टिकते. ही चटणी खाताना कच्चं तेल घालायचं यावर वरून आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते. तर चला आपण आता सुरुवात करूया. ही चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर 1 कप मी खुरासणी घेतलेली आहे. अर्धा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. लसूण घेतले आहे 10-12 पाकळ्या अर्धवट सोललेले. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा. याने रंग छान येतो चटणीला. आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर खुरासणी सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायची आहे. खुरासणी ही तेलबिया असतात, याचं तेल देखील काढलं जातं. तर आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारे यात तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. थंडीच्या दिवसात खुरासणी हे तेलबिया असल्यामुळे याचे अनेक पदार्थ बनवले जातात. खुरासण्याची भाजीसुद्धा केली जाते वाटण घालून किंवा चटणीसुद्धा. तर हे थंडीमध्ये खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे नक्की तुम्ही ही खुरासण्याची चटणी ट्राय करून पहा. छान तडतड असा आवाज यायला लागला काढून घ्यायची आणि छान शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणेसुद्धा छान खमंग असे भाजून घ्यायचे. चटणी टिकण्यासाठी आपल्याला हे सर्व पदार्थ जे आहेत ते छान खमंग असे भाजून घेणं खूप गरजेचं आहे. शेंगदाणेसुद्धा भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला लाल सुक्या मिरच्या आणि लसूण हे सुद्धा भाजायचं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहेत. तर हे सुद्धा छान खमंग असं भाजून झालं की आपण आता हे काढून घेऊया. मिक्सरमध्ये हे बारीक करताना सर्व जिन्नस अगदी थंड व्हायला हवी. अजिबात गरम असताना आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण थंड करून झाल्यानंतरच आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून घेऊया. व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया. आणि आता मिक्सरला लावताना ह्याला पल्स मोडवर आपल्याला बंद चालू करत करत याची छान जाडसर अशी भरड तयार करायची. खूप बारीक आपल्याला हे करायचं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर आपली ही खुरासण्याची चटणी तयार आहे. ही तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता. आरामात फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही महिनाभर टिकते. तर मग तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून पहा. ही खुरासण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.